नमस्कार. मी सौ डॉक्टर नयना जोशी देशपांडे. कलाभिषेक परिवारचे स्पेशली अं, सरोज घारापुरीकर आणि वैदेही दलाल यांचे मी विशेष आभार मानते, कारण आज त्यांनी मला इथे आमंत्रित केलेले आहे. आजचा दिवस आहे तो वर्ल्ड हेपटायटिस डे, 28 जुलै. 28 जुलै हा वर्ल्ड हेपटायटिस डे म्हणून सर्व जगभर साजरा केला जातो. आणि आजच्या या दिवशी मी कावीळ, समज आणि गैरसमज या विषयावर मी माझे अनुभव आपल्या बरोबर शेअर करत आहे. 28 जुलै हा प्रसिद्ध शास्त्रज्ञ बरूच एस ब्लूमबर्ग यांचा वाढदिवस आहे. बरूच एस ब्लूमबर्ग हे अमेरिकेतील शास्त्रज्ञ. त्यांनी हेपटायटिस बी व्हायरस या विषाणूचा शोध 1967 साली लावला. या व्हायरसमुळे हे हा व्हायरस एक काविळीचे मुख्य प्रमुख कारण आहे आणि या व्हायरसमुळे लिव्हर कॅन्सर सुद्धा होतो असे प्रथमच संशोधन केले गेले. आणि त्यानंतर 2 वर्षानंतर हेपॅटायटिस बी व्हायरसचे त्यांनी व्हॅक्सिन सुद्धा त्याचे संशोधन केले आणि 1976 साली प्रोफेसर ब्लूमबर्ग यांना मेडिसिन आणि फिजिओलॉजीमध्ये नोबेल प्राइजने सन्मानित केले गेले. आजच्या या पवित्र दिवशी आज या महान शास्त्रज्ञाला आपण स्मरण करून त्यांचे कार्य पुढे नेण्याची प्रतिज्ञा करूया. या हेपॅटायटिस दिवसाचे ध्येय काय आहे? तर जगतामध्ये या व्हायरसमुळे होणारे हेपॅटायटिस म्हणजे लिव्हर डिसीजेस किंवा कावीळबद्दल जागरूकता निर्माण करणे. या लिव्हर डिसीजमुळे किंवा या यकृताच्या विकारामुळे अनेक गंभीर प्रकारचे आजार होऊ शकतात. लिव्हर कॅन्सर सुद्धा होऊ शकतो आणि त्यामुळे 50 ते 70% लोक मृत्युमुखी सुद्धा पडतात. त्यामुळे आजच्या ह्या दिवशी ह्या व्हायरसेसचे डायग्नोसिस करणे, त्याची ट्रीटमेंट देणे आणि त्याचा प्रतिरोध म्हणजे प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपण प्रयत्नशील असले गेले पाहिजे. त्यासाठी प्रोत्साहित केले जाते. नवीन संशोधनावर चर्चासत्र घडवून आणण्यात येते आणि 2030 सालापर्यंत हेपॅटायटिस कंप्लीट जगतामधून नाहीसे करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. प्रत्येक वर्षी एक थीम दिलेली असते आणि या वर्षीची थीम आहे हेपॅटायटिस कांट वेट. कारण तो कोणासाठीच वाट पाहणार नाहीये. तर आपण सतत कार्यरत राहायला पाहिजे आणि हे ध्येय 2030 पर्यंत ह्याचे पूर्ण निर्मूलन करण्याचे ध्येय आपण पूर्ण करायला पाहिजे. सो लेट अस ऑल एन्हान्स आवर एफर्ट्स टू कंट्रोल द स्प्रेड ऑफ हेपॅटायटिस डिसीज. हेपॅटायटिस म्हणजे काय? हेपॅटायटिस म्हणजे काय हे पाहण्याआधी आपण लिव्हर बद्दल थोडीशी माहिती करून घेऊयात. आपल्या शरीराच्या उजव्या भागाला पोटाच्या साईडला लिव्हर नावाचा एक अवयव असतो. आपल्या शरीरातील सर्वात मोठा हा अवयव आहे आणि त्याचे वजन जवळजवळ 1.5 किलो असे असते आणि त्याला 2 भाग असतात, राईट लोब आणि लेफ्ट लोब. लिव्हर हे अत्यंत महत्वाचे अवयव आहे. ज्याप्रमाणे ब्रेन आणि हार्ट किडनीज आहे, त्याचप्रमाणे लिव्हर सुद्धा अत्यंत महत्वाचा अवयव आहे. लिव्हर आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे इम्पॉर्टंट कार्य करीत असते, जे आपणास खूप कमी जणांना आपल्याला माहिती असतं. आपल्याला फक्त एवढंच ठाऊक असतं की लिव्हरमुळे आपले फॅट्स अँड ऑइल्स जे आपण अन्नामध्ये सेवन करतो त्याचे पचन होते. अन्नपचनात त्याचे महत्व आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त बाईल म्हणजे पित्तरसाच्या व्यतिरिक्त सुद्धा लिव्हरमध्ये ग्लुकोज आणि काही प्रोटीन्स, स्पेशली अल्ब्युमिन नावाचे प्रोटीन्स, काही लिपिड्स आणि रक्त गोठण्याची क्रिया होण्यासाठी जे फॅक्टर्स आहेत, त्या अनेक गोष्टींचे येथे सिंथेसिस म्हणजे तिथे तयार होतात. आणि ग्लुकोज, व्हिटॅमिन्स, स्पेशली व्हिटॅमिन के आणि काही मिनरल्स याचे ते स्टोअर हाऊस म्हणजे ते तिथे त्याचा जवळजवळ त्याचे गोदामच आहे. आणि आपण जी काही औषधं घेतो किंवा जे काही आपण खातो, त्याचप्रमाणे आपण म्हणजे काही जण जे मद्य सेवन करतात, तर ह्या सगळ्या पदार्थांचे विघटन हे लिव्हरमध्ये होत असते आणि त्याच्यातून टॉक्सिन्स किंवा अमोनिया नावाचा जो आपल्या शरीराला घातक असतो, ते पदार्थ वेगळे काढून त्याचे शरीराबाहेर विसर्जन केले जाते. हे अत्यंत महत्वाचे लिव्हरचे असे काम आहे. त्याचप्रमाणे अनेक हॉर्मोन्स, अनेक औषधं यांचे सुद्धा विघटन लिव्हरद्वारे होते.
तर आपण आता बघूयात की हेपॅटायटिस म्हणजे काय? हेपॅटायटिस हा एक ग्रीक शब्द आहे आणि हेपॅटो म्हणजे लिव्हर म्हणजे यकृत आणि टायटिस म्हणजे सूज म्हणजे कोणत्याही प्रकारची सूज येते. लिव्हरवर सूज आली की त्याला हेपॅटायटिस, पॅन्क्रियाजवर आली त्याला पॅन्क्रियाटायटिस असे म्हणतात. तर लिव्हरची जी सूज असते त्याला हेपॅटायटिस असे म्हणतात किंवा आपण ढोबळ भाषेमध्ये त्याला कावीळ असे सुद्धा म्हणू शकतो. आणि कावीळ झाल्यामुळे काय होते की लिव्हर मी आत्ताच सांगितले की लिव्हर हे अनेक रित्या आपल्या शरीराला मदत करत असतं. खूप इम्पॉर्टंट फंक्शन्स लिव्हरचे आहेत आणि त्यामुळे जेव्हा लिव्हरला काही इजा होते, लिव्हरवर काही सूज वगैरे येते, तेव्हा शरीराच्या कार्यामध्ये अडथळा येतो आणि हे हेपॅटायटिस किंवा ही कावीळ ही अनेक कारणांमुळे त्याची अनेक कारणे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं एक कारण आहे, जे आहे मद्याचे अतिसेवन म्हणजे एक्सेसिव्ह अल्कोहॉल इंटेक. त्यानंतर आपल्यासारख्या भारताच्या जे आणखीन प्रगतीच्या पथावर आहे अशा विकसनशील देशामध्ये व्हायरसेस याच्यामुळे हेपॅटायटिस होण्याचे एक खूप प्रमुख कारण आहे. या व्हायरसेसबद्दल मी पुन्हा तुम्हाला पुढेही डिटेलमध्ये सांगणार आहे. त्याच्यानंतर काही औषधं, गोळ्या जसे पॅरासिटामॉलचा ओव्हरडोस घेतला किंवा टीबीसाठी देण्यात येणारी जी औषधं आहे त्याच्यामुळे किंवा एपिलेप्सी म्हणजे फिट्स येण्यासाठी ज्या गोळ्या देतात किंवा स्टिरॉइड्स वगैरे ह्याच्याने अनेक औषधांमुळे सुद्धा त्याचे दुष्परिणाम म्हणून कावीळ होण्याची शक्यता असते. आणि आता काही गेल्या 2-3 शतकामध्ये डायबिटीसचे प्रमाण खूप वाढलेले आहे आणि तरुण पिढीमध्ये व्यायामाचा अभाव, फॅटी फूड्स खाणे, जंक फूड खाणे ह्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे आणि त्यामुळे स्थूलता वाढलेली आहे आणि व्यायाम न करणे त्यामुळे डायबिटीसचे प्रमाण वाढलेले आहे. त्याचप्रमाणे डायबिटीस आणि स्थूलता यामुळे एक लिव्हर डिसीज होतो. त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणतात. हा मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये हा वाढत आहे. कधी-कधी मलेरिया आणि अॅनिमिया झाल्यामुळे सुद्धा कावीळ होऊ शकते. काही अनुवांशिक कारणं असू शकतात कावीळ होण्यासाठी. जसं विल्सन्स डिसीज आहे किंवा काही हॉर्मोन्सची, एन्झाईम्सची कमतरता असल्यामुळे पण कधी-कधी कावीळ होण्याचे चान्सेस असतात. पित्ताशयामध्ये खडे झाले किंवा काही आणखीन दुसरा काही अडथळा आला तर किंवा पॅन्क्रियाचा वगैरे किंवा यकृताला जर कुठे कॅन्सर झाला असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा पित्तनलिकेला अडथळा निर्माण होतो आणि पित्ताशयात किंवा बाईल जो आहे, पित्त जे आहे ते आपल्या ह्याच्यात पोटामध्ये किंवा आतड्यामध्ये न आल्याने त्याची रक्तातील पातळी वाढते आणि त्याच्यामुळे ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणजे एक प्रकारची कावीळ होत असते. लहान मुलांमध्ये कावीळ होण्याची लक्षणं किंवा कारणं काही वेगळी पण असू शकतात. बहुतेक आपण पाहतो की नवजात बालकांना कावीळ होते. त्याला फिजिओलॉजिकल कावीळ असे किंवा फिजिओलॉजिकल जॉन्डिस असे म्हणले जाते आणि कधी-कधी आई आणि मुलाचा म्हणजे जन्मलेल्या जन्मजात लेकराचा जर ब्लड ग्रुप वेगळा असेल, स्पेशली RH पॉझिटिव्ह, RH निगेटिव्ह असेल तर कावीळ होण्याची शक्यता असते. आता आपण आजच्या दिवशी हे पाहूयात, की आपण हेपॅटायटिस म्हणजे काय आहे पहिलं, तर ह्याची लक्षणं काय आहेत, कारणं काय आहेत ती आपण पाहिलेली आहेत. आणि या विषाणूमुळे लिव्हरवर किंवा इतर अवयवांवर पण दुष्परिणाम काही होतो का? गरोदर स्त्रीला जर कावीळ झाली तर बाळाला पण धोका असतो का? कोण्या विशिष्ट ऋतूमध्ये कावीळ जास्त प्रमाणात होती का? कावीळ हा रोग संसर्गजन्य म्हणजे इन्फेक्शियस आहे का? त्याच्यासाठी आहार काय घ्यावा? उपचार पद्धती आहेत का? त्याच्यासाठी काही व्हॅक्सिनेशन किंवा लस वगैरे आहे का? आणि नवीन काही उपचार पद्धती आहेत का? ह्याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मी आत्ताच सांगितलं, की भारत किंवा इतर देशांमध्ये व्हायरसेस हे एक खूप महत्त्वाचे कारण आहे कावीळ होण्याचे आणि ह्या व्हायरसेस अनेक प्रकारचे असू शकतात. त्याला अल्फाबेटिकली हेपॅटायटिस ए व्हायरस, हेपॅटायटिस बी व्हायरस, सी, डी आणि ई व्हायरस अशी नावे दिलेली आहेत. आणि प्रत्येक व्हायरस हे वेगळे आहे. प्रत्येक व्हायरसमुळे होणारा आजार किंवा प्रत्येक कावीळ ही वेगळ्या प्रकारची असू शकते. हेपॅटायटिस ए आणि ई व्हायरस ही दोन्ही अ, संस ही दोन्ही दूषित पाण्यामुळे किंवा जेव्हा पाणी पिण्याचे पाणी आणि ड्रेनेजचे पाणी स्पेशली पुरामध्ये वगैरे जेव्हा एकत्र होते, पाईप फुटले जातात आणि पाणी दूषित होते, त्यामुळे हा रोग किंवा ही कावीळ होण्याची शक्यता जास्त असते. ही कावीळ कधी-कधी एपिडेमिक म्हणजे साथीच्या रूपामध्ये पण खूप आढळून येते. आणि हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी आणि हेपॅटायटिस डी हे मात्र दूषित रक्त किंवा जर निर्जंतुकरण इन्स्ट्रुमेंट्सचे व्यवस्थित केले गेले नसेल किंवा दूषित रक्त दिले गेले
आणि कधी-कधी लैंगिक द्वारे सुद्धा ह्याचा प्रचार होऊ शकतो. आईकडून सुद्धा मुलाला किंवा वडिलांकडून आई-वडिलांकडून मुलांना ह्याचा प्रचार होऊ शकतो. फॅमिलीमध्ये पण एकमेकांना हा प्रसार होऊ शकण्याचे शक्यता असते. हे आहे हेल्दी लिव्हर आणि हे सिरोसिस म्हणजे गंभीर प्रकारचा आजार जेव्हा झाला लिव्हरचा, तर लिव्हरमध्ये असे चेंजेस येतात. लिव्हरचे जे स्पॉन्जी म्हणजे साधे छान असे स्ट्रक्चर असते, ते बिघडून त्याच्यामध्ये अडथळा स्कार्स निर्माण होतात. कावीळची लक्षणं काय आहेत? आपल्या सर्वांना माहिती आहे, की कावीळ म्हणजे डोळे पिवळे होणे किंवा त्वचा पिवळी होणे, लघवी पिवळी येते. पण हे सर्व होण्याच्या आधी काही आपल्याला त्याची काही म्हणजे चाहूल लागते का? तर हो, नक्की लागते. काही लक्षणं दिसून येतात पेशंटमध्ये. जसं भूक मंदावणे किंवा मळमळ, उलटी होणे, अशक्तपणा जाणवणे, अन्नावरची वासना उडणे, कधी ताप येतो, कधी कोणाला पोटदुखी होते, पातळ शौचालय येते आणि जे सिगारेट म्हणजे चेन स्मोकर आहे त्यांना सिगारेट पिण्याची इच्छा नाहीशी होते आणि कोणाकोणाला स्लीप पॅटर्न म्हणजे झोपेची पॅटर्न बदलतं आणि ते कधी कोमामध्ये पण जाऊ शकतात. त्याच्यानंतर डोळे पिवळे होणे, शरीर पिवळे पडणे किंवा लघवी पिवळे येणे ही लक्षणं दिसून येतात. पण आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे, की प्रत्येकालाच प्रत्येक सिम्प्टम किंवा सगळी सिम्प्टम दिसून येतील अशी सुद्धा नाही. तर आता ह्या काविळीचे आपण डायग्नोसिस कसे करायचे? तर अनेक पद्धती आहेत ज्यामुळे आपण ह्याचे डायग्नोसिस करू शकतो आणि फिजिकल एक्झामिनेशन आहे. लक्षणं दिसतात त्याच्यानंतर फिजिकल एक्झामिनेशन डॉक्टर लोकं फिजिकल एक्झामिनेशन लिव्हरवर सूज आली आहे का? पोटावर सूज आली का? हे तपासून पोटाला तपासून ते बघू शकतात किंवा पोटामध्ये काही पाणी साचलंय का? पायावर सूज आली आहे का? वगैरे ते सिम्प्टम्स वगैरे ते सुद्धा ते बघतात आणि त्याच्यानंतर रक्तपरीक्षा करायला सांगतात, युरिन टेस्ट करायला सांगतात. पण युरिन टेस्टपेक्षा सुद्धा रक्तपरीक्षा करणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण लिव्हर फंक्शन टेस्ट ज्याला एल-एफ-टी म्हणतात, त्याच्यामध्ये 7 ते 8 प्रकारच्या चाचण्या केल्या जातात आणि त्याच्यामुळे कावीळ ही कोणत्या प्रकारची आहे, सौम्य आहे का तीव्र स्वरूपाची आहे, गंभीर स्वरूपाची आहे, त्याचे किती रक्तामध्ये कावीळ किती वाढलेली आहे आणि त्याच्यानंतर कोणत्या व्हायरसमुळे झालेली आहे, अशा अल्ब्युमिनचे, प्रोटीनचे प्रमाण काही कमी झालेले आहे का वगैरे अशा अनेक आपल्याला त्याच्यातून म्हणजे त्याला एक डायरेक्शन मिळतं आणि काविळीचे आपण नक्कीच निदान करू शकतो. आणि बहुतेक जेव्हा कावीळ सौम्य स्वरूपाची असेल, तर फक्त ब्लड टेस्ट किंवा युरिन टेस्ट करून त्याच्यावर उपचार केले जातात. पण कावीळ जेव्हा 6 महिन्याहून जास्त म्हणजे त्याला क्रॉनिक लिव्हर डिसीज म्हणतात, अशी असेल किंवा तीव्र स्वरूपाची असेल, अडथळे ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस असेल, तर त्याच्यासाठी अल्ट्रासाउंड एब्डोमेन, सीटी स्कॅन, एम-आर-आय ह्या विविध चाचण्या कराव्या लागतात आणि त्याच्याद्वारे जर असं समजून आलं, की यकृताचा किंवा पॅन्क्रियाचा वगैरे किंवा दुसरं कुठे कॅन्सर वगैरे असेल, तर लिव्हर बायोप्सी म्हणजे लिव्हरमधून एक छोटासा पीस घेऊन त्याचं पॅथॉलॉजिकल एक्झामिनेशन करून तशी पण परीक्षा किंवा तशी चाचणी केली जाऊ शकते. आणि गरोदर स्त्रीला जर कावीळ झाली तर बाळाला धोका असतो का? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, की हो, नक्कीच असतो. हेपॅटायटिस बी व्हायरसमुळे जेव्हा आईला हेपॅटायटिस बी व्हायरसचे इन्फेक्शन झालेले असेल, तेव्हा आईपासून बाळाला हे इन्फेक्शन येण्याचे चान्सेस खूप असतात आणि बाळाला जेव्हा त्याच्या लहानपणी किंवा म्हणजे अगदी प्रसूतीच्या नंतर किंवा लहानपणी त्याला जेव्हा इन्फेक्शन येते, तेव्हा त्याच्यामध्ये लिव्हर कॅन्सर होण्याचे आणि सिरोसिस ऑफ लिव्हर सारखे गंभीर आजार होण्याचे प्रमाण जवळ-जवळ 90% असते. आणि त्याच्यासाठी आईला जर हेपॅटायटिस बी व्हायरसचा प्रादुर्भाव झाला असेल किंवा शेवटच्या 3 महिन्यांमध्ये जर हेपॅटायटिस इन्फेक्शन झाले असेल, तर तिला औषधे देऊन ते प्रमाण खूप कमी करण्यात येते. ज्याच्यामुळे बाळाला प्रसार होण्याचा चान्स खूप कमी असतो. त्याचप्रमाणे आजकाल प्रेग्नन्सीमध्ये गरोदरपणे हेपॅटायटिस बी व्हायरसची चाचणी करून घेणं अगदी कंपल्सरी आहे. आणि बाळाला जन्मल्याबरोबर व्हॅक्सिनेशन दिले जाते आणि हेपॅटायटिस बी इम्युनोग्लोबुलिन पण दिले जाते, ज्यामुळे बाळाचे आपण संरक्षण करू शकतो. आणि हेपॅटायटिस ई व्हायरस ह्याच्यामुळे बहुतेक साथीची काविळीचा प्रसार होतो आणि अशा वेळेला गरोदर स्त्रियांना कावीळ होण्याचा धोका जास्त असतो आणि त्याचप्रमाणे त्यांना जी कावीळ होते ती जास्त गंभीर स्वरूपाची असते आणि त्याच्यामध्ये फिटल लॉस होण्याचा म्हणजे बाळाचे अबॉर्शन वगैरे होण्याचे चान्स खूप असतात आणि पेशंट पण कोमामध्ये वगैरे जाण्याचे किंवा गंभीर स्वरूपाची कावीळ होण्याचे चान्स खूप जास्त असतात. तर अशा वेळेला जेव्हा साथीचे रोग असतील,
तेव्हा गरोदर स्त्रियाने जास्त विशेष काळजी आपण घ्यायला हवी. कोणत्या विशिष्ट ऋतूमध्ये कावीळ जास्त होते का? तर असं आम्हाला आढळून आलेलं आहे, की हेपॅटायटिस ए आणि ई ह्या 2 व्हायरसेसमुळे होणाऱ्या कावीळची संख्या ऋतुमानाप्रमाणे थोडी वाढते. विशेषतः फेब्रुवारी ते एप्रिल जेव्हा तलावाचे पाणी आटते, तेव्हा या रोगांची संख्या जास्त प्रमाणात आढळली जाते. पावसाळ्याच्या ऋतूमध्ये पण हेपॅटायटिस ए आणि ई जेव्हा पूर वगैरे येतात किंवा ड्रेनेजचे पाईप फुटून पिण्याच्या पाण्यामध्ये त्यांचे दोन्ही ते मिक्स होतात आणि आपल्याला दूषित पाणी येतं, तेव्हा सुद्धा कावीळ होण्याचे चान्सेस जास्त असतात. कावीळ ही संसर्गजन्य आहे का? तर मी आत्ताच सांगितलं की हेपॅटायटिस बी मुळे आईपासून मुलांना किंवा पूर्ण फॅमिलीला सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं. आईच नाही, इव्हन आई किंवा वडील कोणी पण किंवा एखाद्या बहीण-भावाकडून दुसऱ्या बहीण-भावांना होऊ शकतं. आणि जेव्हा एपिडेमिक म्हणजे जेव्हा साथ येते तेव्हा फॅमिली मेंबर्स, आजूचे, बाजूचे, शेजारचे आणि किंवा छोट्या-छोट्या वस्त्यांमध्ये पण हॉस्टेलमध्ये, स्पेशली हॉस्टेलमध्ये वगैरे खूप प्रमाणात कावीळ आढळून येते. तर तेव्हा ती नक्कीच इन्फेक्शियस आहे. आणि जिथे खूप गर्दीचे ठिकाण आहेत, जसे जेल आहेत किंवा मनोरुग्णाचे इस्पितळं वगैरे आहेत, जिथे खूप स्वच्छता व्यवस्थित पाळली जात नाही. लहान मुलांची सुधारगृह वगैरे आहेत, जिथे स्वच्छतेचा अभाव असतो, तर तिथे कोणी जर पॉझिटिव्ह असेल तर आणि लहान मुलांमध्ये बोचकारणं, चावणं, एकमेकांना हे करणं, असं नखाने टोचणं वगैरे असे खूप प्रकार आढळून येतात किंवा टूथब्रश आहे, आणखीन दुसरे काही इन्स्ट्रुमेंट जसं नेल कटर वगैरे आहे, ते जेव्हा एकमेकांना शेअर केले जातात, तर कावीळ एक म्हणजे विषाणूंमुळे झालेली कावीळ, व्हायरल हेपॅटायटिस ज्याला आपण म्हणतो, व्हायरसेसमुळे झालेली कावीळ संसर्गजन्य आहे. आहार काय खावा? आहार काय खावा? हे एक खूप वादग्रस्त असा विषय आहे असं मला वाटतं. जेव्हा एखाद्याला कावीळ होते, तेव्हा आजूचे बाजूचे शेजारचे सगळेजण इतके त्यांना सल्ले द्यायला लागतात, "हे खाऊ नको, ते खाऊ नको, हे खा, ते खा. हळद खाणं तर अगदी बंद करून टाक." अरे, हळदीचा आणि काविळीचा काहीही संबंध नाहीये. फक्त रंग पिवळा आहे, बाकी काहीही संबंध नाहीये. हे पुन्हा-पुन्हा लक्षात ठेवा आणि पुन्हा-पुन्हा ध्यानात घ्या. पण जेव्हा सौम्य स्वरूपाची, ज्याला आम्ही अॅक्यूट हेपॅटायटिस म्हणतो, सौम्य स्वरूपाची कावीळ असते, तेव्हा नक्कीच फार काळजी अशी घेण्यापेक्षा आहार हा सात्विक आणि हाय कार्बोहायड्रेट्स म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त आहे. भात आहे, पोळी आहे, फुलका आहे, ज्वारीची भाकरी आहे किंवा बटाटे आहेत, असे पदार्थ आम्ही घ्यायला सांगतो. फळ आणि फळांचे रस घ्यायला, ग्लुकोज आहे आणि फळाचे रस घ्यायला सांगतो. त्याचप्रमाणे कंप्लीट बेड रेस्ट हा सगळ्यात उत्तम उपचार सौम्य काविळीवर आहे. आणि आपल्याकडे असं सांगतात म्हणजे असं म्हणतात, की उसाचा रस पिला, की त्याच्यातून कावीळ बाहेर पडते. असं काही नसतं. उसाच्या रसामधून आपल्याला ग्लुकोज मिळतं. त्यामुळे उसाचा रस घेणं योग्य आहे. पण उसाच्या रसाच्या बंडीच्या शेजारी जे इतकी घाण असते किंवा इतका कचरा, माशा वगैरे असतात, तर त्या सगळ्याची काळजी घेणं आपल्याला खूप आवश्यक आहे. कारण आपण जर उसाचा रस प्यायला गेलो आणि त्याच्यामुळे दुसरे जर आपल्याला काही रोग झाले, तर मग पुन्हा आणखीन प्रॉब्लेम्स आपले वाढू शकतात. ह्या फोटोमध्ये मी असं दाखवलेलं आहे, की हे 2-3 पेशंट्स आहेत ज्यांच्या पोटामध्ये पाणी झालेलं आहे आणि पोटामध्ये पाणी झालं ज्याला आपण जलोदर असं म्हणतो. मग रक्ताच्या त्यांना उलट्या होऊ शकतात किंवा शौचाद्वारे रक्त जातं आणि कधी-कधी त्यांचा म्हणजे आपल्याला हायपरटेन्शन म्हणजे रक्तदाब होतो हे माहिती आहे. पण लिव्हरमध्ये पण जी एक पोर्टल सिस्टम म्हणून असते रक्तवाहिन्यांची, तर त्याच्यामध्ये पण कधी-कधी रक्तदाब वाढू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते आणि ह्या फोटोमध्ये शेवटच्या फोटोमध्ये एका फॅमिलीला सगळ्यांनाच हेपॅटायटिस बीचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे. याप्रमाणे ज्यांना नेहमी रक्ताची गरज पडते, थॅलिसिमिया आहे किंवा हिमोफिलिया आहे, ज्यांना डायलिसिसची गरज पडते, अशा व्यक्तींना पण हा प्रादुर्भाव होण्याची खूप जास्त शक्यता असते. आणि कावीळ झाल्यावर दुसऱ्या अवयवांवर पण काही परिणाम होतो का? हा पण एक प्रश्न असतो. तर हो, नक्कीच होतो. कारण लिव्हर हे खूप इम्पोर्टंट ऑर्गन आहे आपले आणि लिव्हरमुळे लिव्हरवर जर काही सूज आली, लिव्हरवर काही म्हणजे त्याला काही जर साथीचे रोग आले, प्रतिकारशक्ती कमी होती आपली, इन जनरल आपली प्रतिकारशक्ती कमी होती. मग कधी-कधी त्याचा लंग्सवर म्हणजे फुफ्फुसावर हेपॅटो पल्मनरी सिंड्रोम म्हणतो. कधी कावीळमुळे आपल्या किडनीज पण खराब होऊ शकतात. रिनल डिसीज होऊ शकतो. कधी हार्टवर पण परिणाम
होऊ शकतो. मेंदूवर टॉक्सिक पदार्थ, स्पेशली मी आत्ताच सांगितलं, की अमोनिया हे टॉक्सिक पदार्थ आहे आणि त्याचं विघटन होऊन मलाद्वारे लिव्हर मुळेच आपले बाहेर पडले जाते हे टॉक्सिक. तर ह्या अमोनियाची पातळी कधी-कधी वाढते आणि ती मेंदूमध्ये जाऊन कोमामध्ये पेशंट जातो. अशा अनेक, फक्त लिव्हरच नाही, म्हणजे काविळीमुळे फक्त लिव्हरच नाही, तर इतर अवयवांवर पण परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला कावीळ झाली, की आपण स्वस्थ न बसता डॉक्टरकडे जाऊन वैद्यकीय सल्ला घेणं हे खूप महत्वाचं आणि खूप गरजेचं आहे. कावीळवर उपाय नाही म्हणून घरी बसणं हे खरोखरच बरोबर नाही. आणखीन एक आपला मोठा समज आहे, की ॲलोपॅथीमध्ये कावीळवर औषधच नाहीयेत, कशाला डॉक्टरकडे जायचं. तर हा मला सांगायचं आहे, की हा खूप मोठा गैरसमज आहे. कावीळ झाली म्हणलं, की आपल्याकडे कावीळ को कुछ नहीं होता जी म्हणून काय करतात, हे असे प्रकार करतात, की दंडाभोवती काही ताईत लावून घेणं, गळ्यामध्ये काही माळा घालणं, गळ्याभोवती काय काहीतरी ते औषधं, कधी-कधी अशी घातक औषधं असे सुद्धा ते लावतात. आणि ह्याच्यामुळे काय होतं, की चांगला होणारा पेशंट सुद्धा कधी-कधी तो गंभीररित्या आजारी होतो. त्याला हॉस्पिटलाइज करावं लागतं. कधी कोमामध्ये जातो आणि मृत्यू सुद्धा त्याचा होऊ शकतो. आपल्या हैदराबादमध्ये तर बिर्याणी घेणं फार प्रसिद्ध आहे. तर कृपा करून अशा अघोरी उपायांपासून आपण दूर राहावे. तर ज्या प्रकारची औषधं आहेत का? हो, नक्की आहेत. कोणत्या आधी, सर्वात आधी निदान होणं खूप महत्वाचं आहे, की कावीळ ही सौम्य प्रकारची आहे, कोणत्या व्हायरसमुळे झालेली आहे, त्याचं कारण काय आहे? मी सांगितलं, की अनेक कारणं असतात काविळीचे. तर कावीळ कशामुळे झालेली आहे, ते त्याचं निदान होणं खूप महत्वाचं आहे. आणि आणि त्याचं निदान झाल्यावर त्याच्यावर आपण उपाययोजना करू शकतो. जसं मी सांगितलं, की क्रॉनिक लिव्हर डिसीजमध्ये कधी-कधी काय होतं, की अन्ननलिकेतून म्हणजे त्याला व्रण निर्माण होतात आणि तिथून ब्लीडिंग होतं आणि ते उलटीद्वारे त्यांना, म्हणजे रक्ताच्या उलट्या होऊ शकतात, शौचाद्वारे रक्त जाऊ शकतं. तर त्याला बँडिंग म्हणून एक टेक्निक आहे. एंडोस्कोपी करून ते कुठून रक्तवाहिन्या फुटलेल्या आहेत ते बघून ते लोकं तिथे बँडिंग करून ते रक्त येणं थांबवतात. आणि त्याच्यानंतर जर समजा पोटामध्ये वगैरे पाणी झालेलं असेल, तर ते पाणी सुद्धा, त्याच्यामुळे श्वासोश्वासाला पण कधी त्रास होऊ शकतो. तर ते पोटातलं पाणी काढायची सुद्धा क्रिया दवाखान्यामध्ये केली जाते आणि त्याच्यानंतर जी औषध उपचार करायचे आहेत. कधी-कधी प्रोटीन्सचं प्रमाण खूप कमी होतं, अल्ब्युमिन कमी होतं, तर त्यांना अल्ब्युमिन दिलं जातं आणि त्याच्यानंतर लघवीद्वारे पाणी निघून जावं पोटात साचलेलं म्हणून त्याच्यात सुद्धा औषधं आहेत. अशी अनेक प्रकारची औषधं आहेत कावीळवर. आणि जर समजा ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस, म्हणजे कधी कुठे अडथळा निर्माण झालेला असेल, तर ई-आर-सी-पी ह्या टेक्निकद्वारे ते खडे जे आहेत, पित्ताशयामध्ये झालेले खडे, कधी-कधी त्यांना असं त्यांचे छोटे-छोटे त्यांना खडे करून ते काढून टाकले जातात किंवा एक स्टेंट घालतात, की ज्यामुळे पित्त रस जो आहे तो विना अडथळा पुन्हा आपल्या आतड्यामध्ये येऊ शकेल आणि रक्तातली पित्ताची, म्हणजे बिलिरुबिनची पातळी कमी होऊन कावीळ कमी होते. तर ई-आर-सी-पी हे खूप चांगले टेक्निक आहे आणि कधी-कधी जर ई-आर-सी-पी म्हणजे त्याच्याद्वारे नाही काढू शकले पित्ताशयातले खडे किंवा लिव्हरमधले खडे वगैरे, तर ऑपरेशनची सुद्धा कधी गरज पडते. आणि कधी-कधी कॅन्सरमुळे सुद्धा कावीळ होऊ शकते. तर तो कॅन्सरस पार्ट जो आहे, तो जर ऑपरेशनद्वारे तो सुद्धा तो काढू शकतात. आणि काही अनुवंशिक डिसीजेस आहेत, जसं विल्सन्स डिसीज आहे, त्याच्यात कॉपरचे प्रमाण खूप जास्त वाढते. तर त्याला पेनिसिलमाइन, डिपेन्सिलमाइन हे औषध देऊन कॉपरची पातळी कमी होते आणि ह्या कॉपरचे प्रमाण जर वाढले, तर त्यांना म्हणजे आयदर न्यूरोलॉजिकल सिम्प्टम्स येतात, म्हणजे लिहिण्यात वगैरे अडथळा येतो किंवा चालताना वगैरे त्यांना नीट चालता येत नाही किंवा असे काही न्यूरोलॉजिकल सिम्प्टम्स येतात आणि कधी-कधी लिव्हर डिसीज पण होतो. तर त्याच्यावर पण उपचार आहेत. असे बरेच प्रकारचे उपचार आहेत आणि आता गेल्या काही 2-3 शतकामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट ही अत्यंत प्रभावी अशी उपचार पद्धती आलेली आहे. हैदराबादमध्ये सुद्धा अनेक सेंटर्स आहेत, जिथे लिव्हर ट्रान्सप्लांट केलेले जाते. लिव्हर ट्रान्सप्लांट हे लाईव्ह डोनारकडून, म्हणजे जिवंत व्यक्तीकडून एका व्यक्तीकडून दुसऱ्याला देऊ जाऊ शकते किंवा कॅडॅव्हर ट्रान्सप्लांट ज्याला म्हणतो, की ज्यांचं ॲक्सिडेंटमध्ये वगैरे किंवा सडन डेथ झाली आणि सडन डेथ म्हणजे ब्रेन डेथ झाली आहे, त्यांना कॅडॅव्हर ट्रान्सप्लांट केले जाते आणि एका व्यक्तीला आपण एक अवयव दान करून सर्वात उत्तम असे जीवनदान देऊ शकतो. त्याच्यासाठी जीवनदान ही साईट सुद्धा आहे आणि तुम्हाला जर अवयव दान करायचे असतील, तर जीवनदान साईटवर जाऊन तुम्ही आपले अवयव दान करण्यासाठी सुद्धा तिथे आपण रजिस्टर करू शकतो.
त्याच्यानंतर व्हॅक्सिनेशनद्वारे आपण प्रतिबंध काविळीला करू शकतो. हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस बी हे 2 व्हायरसेससाठी अगदी प्रभावी असे व्हॅक्सिन्स आहेत. लहान मुलांमध्ये हेपॅटायटिस एचा खूप जास्त म्हणजे होण्याचे त्यांना खूप जास्त चान्सेस असतात. तर आजकाल लहान मुलांना हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस बी दोन्ही सुद्धा इतर लशी जेव्हा दिल्या जातात, त्यांचे चाइल्ड इम्युनायझेशन जेव्हा करतात, डी-टी-पी, पोलिओ किंवा एम-एम-आर जेव्हा देतात, तेव्हाच हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस बी हे 2 व्हॅक्सिन्स पण आजकाल बहुतेक कंपल्सरी मुलांना दिले जातात. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्यांना पण हे ऑक्युपेशनल हॅझार्ड आहे. पेशंटकडून त्यांना हेपॅटायटिस बी चा प्रादुर्भाव होऊ शकतो. क्रॉनिक लिव्हर डिसीज ज्यांना डायलिसिसवर जे पेशंट्स आहेत त्यांना, किंवा आणखीन पण कॅन्सर पेशंट्स वगैरे अनेकांना हिमोफिलिया आणि थॅलेसेमिया जिथे सारखी त्यांना रक्ताची गरज लागते, अशा अनेक पेशंट्सना हेपॅटायटिस बी होण्याचे रिस्क खूप जास्त असते. म्हणूनच हेपॅटायटिस बी व्हॅक्सिनेशन या सर्वांना दिले जाते. मग आता मला असं सांगायचं आहे, की आजच्या ह्या दिवशी जागृती करणे, त्याचप्रमाणे आपण स्वच्छता म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी स्वच्छ ठेवणे, उघड्यावरचे अन्न खाण्याचे टाळणे आणि लैंगिक दुराचार, त्याप्रमाणे औषधाचा दुरुपयोग ही काळजी घ्यायला पाहिजे. आणि हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस बी व्हॅक्सिन हे जर आपण घेतले, तर ह्या काविळीचा आपण नक्कीच प्रादुर्भाव कमी करू शकतो. आणि आम्ही आमच्या हॉस्पिटलतर्फे अनेक असे कार्यक्रम आम्ही राबवले होते. जसे व्हॅक्सिनेशन कॅम्प्स आम्ही खूप ऑर्गनाइज केले होते. ठिकठिकाणी जाऊन शाळांमध्ये, विविध शाळांमध्ये जाऊन, नंतर आम्ही जी-एच-एम-सी जी-एच-एम-सीला कॅम्प घेतला होता आणि सेक्रेटरिएटमध्ये, सिवरेज वर्कर्स अशा अनेक ठिकाणी आम्ही ठिकठिकाणी कॅम्प घेतले. जनरल पब्लिकसाठी कॅम्प घेऊन व्हॅक्सिनेशनचा आम्ही खूप प्रसार केला. त्याच्याचप्रमाणे वर्ल्ड हेपॅटायटिस डे म्हणजे 28 जुलैला अनेक वर्ष आम्ही अवेअरनेस वॉक ऑर्गनाइज केले होते, ज्याच्यामध्ये खूप कॉलेज स्टुडंट्स आहेत, नर्सिंग स्टुडंट, शाळेचे मुलं, एन-जी-ओज अनेक जणांनी ह्याच्यामध्ये अगदी उत्साहाने भाग घेतला आणि अवेअरनेस वॉकमध्ये ते लोकं आमच्याबरोबर आले होते. मला सांगायला खूप आनंद वाटतो, की आपला लाडका क्रिकेटवीर व्ही-व्ही-एस लक्ष्मण हा सुद्धा आमच्या एका प्रोग्राममध्ये आला होता आणि खूप उत्साहाने त्यांनी अवेअरनेस वॉकमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि त्यांनी एक भाषण पण दिलं होतं, की कसे तुम्ही हेपॅटायटिस बीला तुम्ही टाळू शकाल. विविध शाळांमध्ये, विविध कॉलेजेसमध्ये आम्ही जाऊन चित्रकला स्पर्धा, म्हणजे त्याची थीम होती हेपॅटायटिस अशी त्यांना थीम दिली होती आणि 28 जुलैच्या रोजी आम्ही खूप शाळांमध्ये, खूप कॉलेजेसमध्ये, नर्सिंग कॉलेजेसमध्ये जाऊन चित्रकला स्पर्धा आम्ही घेतली होती आणि त्यांना छान-छान प्राइजेस पण दिलेले होते. त्याच्यानंतर हे पोस्टर्स आम्ही लावलेले होते कॉलेजेसच्या स्टुडंट्सनी, नर्सिंग स्टुडंट्सनी विविध पोस्टर्स बनवून पोस्टर्स लावलेले होते आणि आपल्या हैदराबादमध्ये जे अनेक एक्सपर्ट्स आहेत हेपॅटायटिसमध्ये किंवा गॅस्ट्रोएंटरोलॉजी एक्सपर्ट्स आहेत, त्यांना जजेस म्हणून बोलावून त्यांना आम्ही बक्षिसं सुद्धा त्यांनी दिली होती. शाळांमध्ये जाऊन आम्ही जागृती करण्याचे खूप प्रयत्न केले आणि शेवटी माझा आजच्या दिवशी वर्ल्ड हेपॅटायटिस डेच्या दिवशी हाच मेसेज आहे, की आपण सर्वजण हातामध्ये हात, साथी हात बढाना करूनच आपण ह्या हेपॅटायटिसला, कावीळला आपण पूर्ण नाहीसे 2030 पर्यंत पूर्ण आपण त्याला नाहीसे करायचं आहे. से येस टू हेपॅटायटिस फ्री जनरेशन. दिस शुड बी अवर मोटो. प्रिव्हेंट अ मॅलिग्नन्सी, प्रिव्हेंट अ कॅन्सर दॅट इज प्रिव्हेंटेबल बाय टेकिंग अ व्हॅक्सीन. आणि शेवटी असं म्हणायचं की लेट अस एन्हान्स अवर एफर्ट्स टू कंट्रोल द स्प्रेड ऑफ हेपॅटायटिस डिसीज ऑन दिस वर्ल्ड हेपॅटायटिस डे. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा मी कलाभिषेक परिवाराचे धन्यवाद, त्यांना आभार मानते, त्यांना धन्यवाद देते, की आज त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली आणि माझं जे काही थोडंसं माझा एक्सपिरियन्स, माझा जो अनुभव आहे, तो मी तुमच्या सर्वांबरोबर शेअर करू शकले. धन्यवाद.